अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्रावणात श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत कसे करावे, पूजा आणि विधी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत अत्यंत फलदायी आणि मनोकामना पूर्ण करणारे आहे. हे व्रत सोपे, भक्तिमय आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले जाते. स्वामींच्या 11 गुरुवार व्रताची संपूर्ण पद्धत आणि त्याचे फायदे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावणात 11 गुरुवार व्रत कसे करावे, पूजाविधी आणि संकल्प आणि त्याचा कालावधी. श्रावण महिना हा येत्या गुरुवारपासूनच सुरू होतोय. त्यामुळे श्रावणातील पहिल्या गुरुवारपासूनच हे व्रत सुरू करावे. श्रावणातील पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घरात गोमूत्र शिंपडावे, सूर्याला अर्घ्य द्यावे, दारात रांगोळी काढावी आणि उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे. गुरुवारी सकाळी पूजा करताना मनात स्वामींना प्रार्थना करून 11 गुरुवार व्रत पाळण्याचा प्रामाणिक संकल्प करावा. हे स्वामीराया, माझ्या अमुक मनोकामना सेवेसाठी मी हे 11 गुरुवारचे व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी स्वामींना मनोभावे प्रार्थना करावी. जवळपास केंद्र असल्यास किंवा मठ असल्यास स्वामींना खडीसाखर, नारळ, अगरबत्ती, फुले हे सर्व घेऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊन यावा. आता गुरुवारी सकाळी पूजेची तयारी काय करावी. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. देवघरात किंवा पाटावर लाल पिवळा कापड अंथरून त्यावर स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्या अगोदर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा. मूर्ती नसल्यास फोटोच्या प्रतिमाला पाणी शिंपडून अभिषेक करून घ्यावा आणि मग नंतर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करून घ्यावी. स्वामींच्या फोटोला अष्टगंध, पिवळी फुले अर्पण करावीत. तुळशीपत्र अर्पण करावे. स्वामींसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि धूप अगरबत्ती लावावी. स्वामींना दूध, साखर, पेढे, पोळी भाजी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. स्वामींना बेसनाचे लाडू किंवा पिवळे पदार्थ मिठाई म्हणून खूप प्रिय आहेत. तुम्हाला शक्य त्या पदार्थांचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. 11 गुरुवार व्रतामध्ये स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करावा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे संपूर्ण पुस्तक वाचन करावे. 1 ते 21 अध्याय. उपवास कसा करावा, उपवासाचे नियम काय. गुरुवारी दिवसभर सात्विक राहावे. फलाहार किंवा सात्विक उपवास करू शकता. संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून आरती करून 1 वेळ सात्विक जेवण करावे. 11व्या गुरुवारी हे व्रत पूर्ण होते. या दिवशी स्वामींना विशेष नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. किमान 5 किंवा 11 लोकांना म्हणजेच स्वामी भक्तांना प्रसाद किंवा अन्नदान करावे यथाशक्ती. स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि यथाशक्ती दानधर्म करावा. 11 गुरुवार व्रत करण्याचे विशेष फायदे काय आहेत. घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होऊन मनशांती मिळते. इच्छा आणि निष्ठेने हे व्रत केल्यास मनात धरलेली कोणतीही इच्छा स्वामी पूर्ण करतात. घरातील अडीअडचणी, भांडणे कमी होऊन अन्नधान्य व धान्याची वृद्धी होते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा लग्नातील येणारे अडथळे व अडचणी स्वामींच्या कृपेने दूर होतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनाप्रमाणे साधकाला संकटात लढण्याचे बळ आणि स्वामींचे अखंड छत्र लाभते. स्वामींना अवडंबर किंवा बाह्य दिखावा अजिबात आवडत नाही. त्यामुळे हे व्रत करताना कोणतीही भीती मनात न ठेवता केवळ भाव आणि श्रद्धा ठेवून
सेवा करावी. स्वामी कार्य करताना अडथळे येणारच. कोणी विरोध करेल, कोणी अडचणी निर्माण करेल, पण म्हणून आपले स्वामी कार्य कधीही थांबता कामा नये. ज्या कार्यामुळे दुसऱ्यांचे जीवन चांगले होते, समाजात सकारात्मक परिवर्तन घडते आणि गरजूंच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण होतो, ते कार्य अखंडपणे सुरू ठेवणे हीच खरी स्वामी सेवा आहे. आपण दुसऱ्यांचे चांगले करत राहिलो की आपले चांगले करण्यासाठी स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी उभे असतात. परिस्थिती कोणतीही असो, अडचणी कितीही असोत, स्वामी कार्य सोडायचे नाही, थांबायचे नाही. फक्त निष्ठेने पुढे चालत राहायचे. कार्य आपले नाही, हे स्वामींचे कार्य आहे. आपण फक्त त्यांचे माध्यम आहोत. अशा पद्धतीने तुम्ही श्रावणात श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत करण्याचा संकल्प केला तरीसुद्धा तुम्ही तुमच्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. नित्यसेवेत तुम्ही तुमचे 11 माळी जप आणि 3 अध्याय हे सुरूच ठेवावे. श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत हा संकल्प असताना तुम्ही मांसाहार करू नये, परान्न वर्ज्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.